छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य चौकांपैकी एक चौक असलेल्या सिटी चौकात भर दिवसा अपहरण नाट्य घडलं. चार चाकीतून आलेल्या तरुणांनी अवघ्या 15 सेकंदात एका तरुणाचं अपहरण केलं. या अपहरण नाट्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आरोपींनी अवघ्या 15 सेकंदात हे अपहरण केलं असलं तरी अपहरण करताना झालेल्या एका चुकीमुळे हा संपूर्ण डावच फसला. दरम्यान पोलिसांनी अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका केली आहे. नेमकं प्रकरण आहे तरी काय पाहूयात. तर छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटी चौक भागात भर दिवसा एका सराफा कामगार तरुणाचं अपहरण करण्यात आलं. आरोपींनी जवळपास अर्धा तास पीडित तरुणाची रेकी केली. संधी मिळताच अवघ्या 15 सेकंदात तरुणाला गाडीत कोंबलं आणि घटनास्थळावरनं ते फरार झाले. अपहरणाची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी अपहरण करणाऱ्यांपैकी एकाचा मोबाईल घटनास्थळी पडल्याने आरोपीनं त्या मोबाईलवरून संपर्क साधला. यावेळी पोलीसच त्याच्याशी बोलले. यातून पोलिसांना आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन मिळवण्यात यश आले आणि पोलिसांनी अपहरण झालेल्या तरुणाची सुटका केली. काल शहरामध्ये एक वेगळंच वातावरण दिसून येईल की फिल्मी स्टाईलमध्ये स्विफ्ट कारमध्ये एकाचं अपहरण करण्यात आलं. 4-5 अशी माहिती मिळाली की 4-5 लोक होते, त्यांनी जे त्याला मारहाण केली आणि किडनॅपिंग सुद्धा केलेली आहे. काय माहिती मिळेल आपल्याला? बरोबर आहे. ते काल दुपारी 12-12:30च्या आसपास एका नागरिकाने आम्हाला येऊन सांगितलं होतं की त्या किल्ले आर्कच्या भागातून तो काम करत असताना एक पांढऱ्या गाडीमध्ये कुणाला तरी बळजबरीने 4-5 लोकांनी बसवून नेलं. तिथे त्यांच्यापैकी एकाचा कुणाचा तरी मोबाईल पडला होता. त्याने तो मोबाईल वगैरे आमच्याकडे आणून दिला आणि तशी माहिती मिळाली. घटना हे वाटल्यामुळे आम्ही तात्काळ आमच्या जे वरिष्ठ अधिकारी त्यांना माहिती दिली, पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली, सगळीकडची नाकाबंदी वगैरे लावली आणि मी आमचे ACP शिंदे साहेब असे आम्ही तात्काळ घटनास्थळावर गेलो आणि तिथं विचारपूस केली. तर ती घटना सत्य असल्याचं तिथलच्या CCTV फुटेजमुळे आम्हाला लगेच निदर्शनास आले. मग आम्ही तिथून तपासाचे चक्र सुरू केले. आमच्या माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी क्राईम ब्रँचचे सगळे अधिकारी कर्मचारी सगळेच त्या कामाला लावले. त्यामुळे पूर्ण शहरामध्ये शोधाशोध सुरू झाली. घटनेचं गांभीर्य पाहून सरांनी पण सगळाच फोर्स लावला आणि त्यामधून असं निष्पन्न झालं की म्हणजे जो मोबाईल पडला होता तो मग आमचे सायबरचे PI पांढरे साहेब त्यांनी त्याच्यावरची सर्चिंग केली. आमच्या जवळपास सगळ्याच टीम ॲक्टिवेट झाल्या आणि शोध सुरू झाला. तर त्याच्यामध्ये मोबाईलच्या याच्यावरून नाव निष्पन्न झाल्यामुळे तो टावरवाडी येथलचा इसम असल्याचं लक्षात आलं. परंतु ते कळत नव्हतं की त्याचं किडनॅपिंग झालंय की ते किडनॅपर आहेत. आम्हाला अंदाज काहीच लागत नव्हता, माहिती कुठलीच नव्हती. फक्त एका नागरिकाने दिलेल्या माहितीवरून आमचं वर्क सुरू झालेलं होतं. मग आम्ही त्या दिशेने शोधाशोध सुरू केली आणि नंतर मग एक 3-4 वाजेच्या सुमारास माहिती मिळाली की तो मुलगा मिळालेला आहे. परंतु तेव्हाही पूर्ण माहिती नव्हती, सगळी संदिग्धता होती, त्याच्यामुळे पूर्ण काही देता येत नव्हतं. मग रात्री ज्यावेळेस आम्ही पाचोड पोलीस स्टेशनवरून त्या लोकांना आणलं त्यावेळेस निष्पन्न झालं की इथलचा बंगालीच होणार आहे जलीलुद्दीन. तर त्याच्याकडे तिथलच्या गावरवाडीच्या नारायण म्हणून कोण आहे त्याचं प्राथमिक दृष्ट्या असं आलेलं आहे की त्याचे याच्याकडे पैसे होते 8 लाख रुपये सोनं घेण्यासाठी त्याने दिलेले. हा त्याला परत देत नव्हता म्हणून यांनी ते पैसे घेण्याच्या याच्यातून त्याला भागदापणीतून त्याला किडनॅप केलेलं होतं. त्या वादातून तो किडनॅप झालेला होता. आम्ही ज्याला शोधत होतो तो किडनॅपरच निघाला शेवटी. दुपारपर्यंत आमच्या याच्यात होतं की त्याचा किडनॅप झालाय, परंतु तो किडनॅपर निघाला आणि त्यामध्ये मग आम्ही त्याची फिर्याद घेतली जलालुद्दीनची. त्याच्यावरून गुन्हा दाखल केलाय. ते नारायण सोरमारे, ऋषी सोरमारे यांना अटक करण्यात आलेली आहे आणि उर्वरित जे 3 जण आहेत ते फरार आहेत. त्याचा शोध घेऊन अटक करीत आहोत.